नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल मुगामध्ये गूळ टाकून ही कुठली रेसिपी, पण ही अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक अशी रेसिपी आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हवेत मूग, तर इथं हिरवे मूग मी घेतलेत बघा 1 कप इतके. आणि हे मूग जे आहेत ना ते बघा गावठी देशी मूग आहेत, अगदी आमच्या शेतातले आहेत बघा, हिरवेगार बारीक असे आहेत बघा. आणि अगदी मार्केटमध्ये असतात जे पॉलिश केलेले असतात बघा, फवारणी केलेले असतात. मग ते जरी तुमच्याकडे मूग असतील तर काय करायचं आहे, धुवून तुम्ही सुकून घेऊ शकता किंवा ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता. आता बघा हे आमच्या घरातले असल्यामुळे ही तर मी धुवून किंवा पुसून घेत नाही, कारण हा जेव्हा मूग काढला जातो तेव्हा फक्त उन्हामध्ये सुकून घेतलेला आहे बघा. त्याच्यामुळे ना ही तर मी फक्त निवडून घेतलेला आहे. आता ज्यावेळेस हा मी मूग ह्या ताटामध्ये ओतते तेव्हा कुठलीही प्रकारची तुम्हाला पावडर दिसली नाही, किंवा हे बघा मी हाताला चोळते तर हे बघा कुठलीही ह्याला पावडर लावलेली नाही. उन्हामध्ये छान तापवलेले हे मूग आहेत. छान इथं मी निवडून घेतलेले आहेत बरं का, म्हणजे एखादा खडा वगैरे असेल की नाही म्हणून. आता चला आपण गॅसकडे वळूयात. जो घेतलेला मूग आहे का नाही तो आपण भाजून घेणार आहोत. गॅस बारीक ठेवायचा आणि छान हलका तांबूस रंग येईपर्यंत का नाही आपण भाजून घेणार आहोत. आता इथं मी अख्खी ही हिरवी मूग घेतलेले आहेत. ह्याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता सालासकट. अगदी पिवळी मूगडाळ आपली असते ती घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. आता ह्या हिरव्या मूगडाळीचे तुम्हाला फायदे माहिती आहेत का हो? हिरव्या मूगमध्ये का नाही प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खजिनाचा उत्तम स्रोत असल्यामुळे आरोग्याला सुपरफूड मानले जाते. हृदयाचे आरोग्य जपण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मदत होतं बरं का. आता बघा तुमच्यासोबत बोलूसपर्यंत का नाही हलका तांबूस रंग आलेला दिसत असेल. इतके छान हे मूग भाजलेत. अगदी ह्याच्यापेक्षा डार्क रंग येऊ द्यायचं नाही बरं का. आता हे छान भाजलेत. एखादा मूग तुम्ही खाऊन बघितला तर लगेच तो फुटला जातो बघा, दाताखाली जर घेतलात तर. तर आपले हे भाजलेले मूग आहेत खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे थंड व्हायला ठेवणार आहोत बरं का. आता हे मूग भाजण्यासाठी ना जवळजवळ 7 ते 8 मिनटं लागलेत बरं का, मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे. आता आपण हे खाली ठेवूयात आणि बघा त्याच कढईमध्ये का नाही इथं मी शेंगदाणे घेतलेत 1/4 कप इतके. आता शेंगदाणे पण हलके डाग पडूसपर्यंत आपण भाजून घेऊयात. ह्याच्यावरच्या सालं निघूसपर्यंत का नाही आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे खाणेसुद्धा खूप फायदेशीर असं आहे बघा. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आता सुरुवातीला सांगते. तर आज आपण पारंपरिक पद्धतीमध्ये केली जाणारी ना मूग डाळीची वडी पाहणार आहोत. अगदी तुम्ही याला बर्फीसुद्धा म्हणू शकता. आता बघा हे जे शेंगदाणे भाजले ते खाली काढून घेतले. थंड झाले की ह्याच्यावरचे सालं काढून ना पाकडून घेणार आहे. अगदी सालं ठेवलात तुम्ही तरीसुद्धा चालेल. आता बघा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई वगैरे करतो, पण पूर्वी काही तसं फारसं नसायचं बरे का. साधं आपलं जे घरात कडधान्य होणारे आहेत ना त्याच्यापासूनच बनवायचे. जसं की ह्याच्या अगोदर मी चणा डाळीची सुद्धा दाखवली बर्फी तुम्हाला. आज मूग डाळीची दाखवत आहे. अगदी या हिरव्या मुगाचे का नाही पहिले ना लाडूसुद्धा करायचे बघा. शेंगदाणे घेतले होते ना ते भरड भरड असे कुटून घेतलेत बघा. मिक्सरला वाटले तर खूपच पावडर होते. दाणेदार शेंगदाणे राहायला हवेत की नाही मोठे मोठे कर, म्हणून इथं ना मी जरा कुटून घेतलेत बघा. आता ते बाजूला ठेवूयात, पुढे कुठे वापरायचे सांगतेच. तोपर्यंत बघा हे जे मूग आहेत ना ते छान थंड झालेत. थंड झाल्यानंतरच मिक्सरला ना आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. अगदी पूर्ण बारीक पावडर करायची नाही, रवाळ असं ठेवायचं आहे बघा. मूग हे थंड झाल्यानंतरच ना मिक्सरला बारीक करायचे, म्हणजे छान ते बारीक होतात बघा. आता जशी आपल्याला पाहिजे तशी मुगाची पावडर तयार झालेली आहे. आता ही बाजूला ठेवूयात. इथं बघा मी सॉसपॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहे गूळ. बघा ह्या वाटीने ना 1 वाटी भरून इतका बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. अगदी गूळ पावडर घेतला तुम्ही तरीसुद्धा चालेल. आणि मेजर कपनी का नाही 1/4 कप इतका गूळ घेतलेला आहे. म्हणजे आपण 1 कप मूग घेतले होते त्याच्यासाठी 1/4 कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आणि 1 कप इतकं पाणी घालायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हा पॅन गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे. इथं आपल्याला गुळाचा वगैरे पाक बिलकुलसुद्धा करायचा नाही. फक्त गूळ आपल्याला ना ह्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे आणि एखादा मिनिट शिजवून घ्यायचं आहे बरं का. पूर्वीचे लोक बघा जास्त ना घरात बनले जाणाऱ्याचेच पदार्थ करायचे. पूर्वी जास्त करून गुळाचे सगळे पदार्थ करायचे. शिवाय ना गहूसुद्धा घरचे असायचे. गव्हाचे पण लाडू करायचे बघा. पूर्वी काय गोडाधोडाचं करायचं असलं, कुठला सणवार असेल तर ना अशा घरच्या घरी करायचे. आता ही रेसिपी पण माझ्या आजीने सांगितली बरं का. म्हणजे मला म्हटली की ती हिरव्या मुगाच्या नाही का वड्या एकदा करून बघ, म्हणून इथं मी आज केलेल्या आहेत. बघा गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला की सॉसपॅन जो आहे तो बाजूला काढून ठेवला आणि पुन्हा गॅसवरती कढई ठेवले. अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे बरं का. आणि छान प्रकारे हलकं सोनेरी रंग येऊसपर्यंत भाजून घेऊयात. अगदी तुम्ही ह्याच्याऐवजी डेसिकेट कोकोनट असेल ते वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का. अगदी तुम्ही का नाही हे खोबरं नाही वापरलात तरीसुद्धा चालेल, पण चव टेस्ट छान येते का नाही म्हणून इथं मी वापरलेलं आहे.
शिवाय जास्त लालसर तांबूस रंग येऊ द्यायचं नाही. असं हलकंच खोबरं भाजायचं, कारण का रंग बदलला जातो का नाही म्हणून. आता इथं मी ड्रायफ्रूट जरा घेतलेत, काजू बदाम बारीक चिरून आणि 1 चमच तूप घालून भाजून घेतलेत. पण खरं सांगायला गेलं तर पूर्वी असे फारसे ड्रायफ्रूट घालायचे नाहीत, शेंगदाणे घालायचे बरं का. पण इथं मी थोडेसेच आवडीनुसार ड्रायफ्रूट घातलेले आहेत. आता ड्रायफ्रूट थोडेसे तुपामध्ये भाजून घेतले म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो ह्याला. हे ड्रायफ्रूट असे आपले हलके तांबूस रंग हलका आला की आता आपण हे काढून घेऊयात. तुम्हाला आणखीन कुठले ड्रायफ्रूट वापरायचे असतील तर वापरू शकता आणि अगदी नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. आता त्याच कढईमध्ये ना आपल्याला आणखीन 2 ते 3 चमचे इतकंच तूप घालायचं आहे बरं का. ह्या तुपामध्ये आपल्याला आता घालायचे जी मुगाची आपण पावडर केली होती का नाही ती घालणार आहोत आणि छान प्रकारे आपल्याला ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. अगदी हलका रंग येऊसपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघा. जसं आपण बेसनचे लाडू करण्यासाठी बेसनचे पीठ वगैरे भाजतो का नाही, बेसन पीठ खूप अति भाजावं लागतं, इतकं भाजायचं नाही. अगदी 2 ते 3 मिनिट आपण भाजून घेणार आहोत म्हणजे छान मस्त अशी चव येते बघा. गॅस खाली बारीक ठेवायचा. फास्ट गॅस ठेवला तर रंग लगेच येईल, पण चव तितकीशी टेस्ट छान येणार नाही बघा. म्हणून मंद गॅसवरती का नाही चांगले 3 ते 4 मिनटं इतकं हे मूग डाळ पावडर भाजून घेतले बघा. आता ही भाजून झाली की आपण बघा बाजूला जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं का नाही ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी घालत असताना गाळणीने गाळून घालायचं, कारण गुळामध्ये बघा कधी कधी कचरा असतो का नाही म्हणून. एकदम घालायचं नाही, आपण थोडं थोडं करून संपूर्ण गुळाचं पाणी घालून घेणार आहोत. सुरुवातीला अर्धं पाणी घातलं आणि छान प्रकारे मिसळून घेतलं बघा. आता का नाही मूग डाळ हे आपण न भिजवता वगैरे वापरली होती कोरडेच, त्याच्यामुळे का नाही ह्याला गुळाचं पाणीसुद्धा जास्त तितकंच लागतं बरं का. तेव्हा हे छान मस्त मऊ अगदी दाणेदार होतं. अगोदरचं गुळाचं पाणी घालून छान मिसळून घेतलं बघा, ह्याला घट्टपणा आला. आणखीन आपण एकदा घालून घेऊयात थोडं आणि बाजूला आणखीन थोडं ठेवलेलं आहे, मिसळून घेऊयात. आपल्याला पाणी संपूर्ण लागणार आहे, बिलकुलसुद्धा जास्त झालेलं नाही. जे लोक का नाही बाहेरचे पदार्थ न खाता घरी बनलेले पदार्थ ना जास्त खायचे बघा. आणि जास्त करून गोड पूर्वीचे लोक जास्त खायचे हे गुळात बनलेले पदार्थ. ते लोक आजारी पडण्याचे चान्सेससुद्धा कमी असायचे आणि चांगले दष्टपुष्ट असायचे बघा. आता मुलं बाहेरचे पदार्थ अनहेल्दी खाऊन ना आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. मग मुलांना असे बाहेरचे पदार्थ न खाऊ देता तुम्ही घरच्या घरी नक्कीच हे असे पदार्थ बनवून देऊ शकता. असे पदार्थ तितकेच खाण्यासाठी पौष्टिक आणि आरोग्यासाठीच खूप फायदेशीर असे ठरतात. आता बघा जे भाजलेलं खोबरं होतं ना सुकं खिसलेलं ते घालून घेतलं, ड्रायफ्रूट घालून घेतले आणि जे कुटलेले शेंगदाणे होते ते घालून घेतले. आता सर्व छान असं आपण मिसळून घेऊयात. खाली गॅस हा बारीक ठेवलेला आहे बरं का. आपण जे घेतलेले हिरवे मूग छान तांबूस रंग येऊसपर्यंत भाजून घेतले होते बघा, त्याच्यामुळे ना बर्फीलासुद्धा अगदी रंग छान तांबूस आलेला आहे. तुम्ही म्हणाल आता रंग बदललेला बघून चव वगैरे बिघडली जाते का, तर बिलकुलसुद्धा नाही, चव अगदी छान येते. छान फ्लेवरसाठी ना वेलचीची पूड घालून पुन्हा आपण सर्व मिसळून घेऊयात. अगदी तुमच्याकडे सुंठ पावडर असेल ना तर आवर्जून थोडी वापरा बरं का. माझ्याकडे नव्हती म्हणून इथं मी वापरली नाही. आणि 1 चमच तूप घातलेत आणि पुन्हा आपण सर्व छान प्रकारे असं मिसळून घेऊयात. बघा ह्याचा छान एक गोळा झाला की आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा. असा गोळा व्हायला हवा आणि किती छान दाणेदार दिसत आहे हे बघा. ह्याच्या अगोदर बघा तुम्हाला मोहनताल ह्याची मी रेसिपी दाखवली, बेसनची बर्फी ह्याचा व्हिडिओसुद्धा दाखवला, मूगडाळीचा शिरा ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आपण बघा मूगडाळीचा हलवा किंवा शिरा करतो का नाही त्याची टेस्ट कशी येते, अगदी छान सर्वांना आवडतो का नाही मुगाचा शिरा, अगदी थोडीफार टेस्ट ह्याची तशीच येते बरं का. फक्त आपण हे हिरव्या मुगाची बर्फी केलेली आहे. अगदी पिवळ्या मुगडाळीचा शिरा किंवा हलवा करण्यासाठी ना तूप खूप लागतं, अर्धा ते पाऊण कप इतकं. पण आज आपण बर्फी केली ते पण 4 ते 5 चमचे एकूण आपल्याला तूप लागलं असेल बघा. अगदी त्याच्यापेक्षा कमी वापरला तुम्ही तरीसुद्धा चालेल बरं का, पण चव 1 नंबर ते. आता बघा इथं मी ताटाला तूप लावून घेतलं आहे. तयार केलेलं आपण जे मिश्रण होतं ते ताटामध्ये थापून घेतलं आहे बघा. कुठलाही तुमच्याकडे पेला वाटी असेल का नाही त्याने असं थापून घ्यायचं. पूर्वी तर असेच करायचे बरं का. पूर्वी कसं घरात असणाऱ्या साध्या सोप्या साहित्यामध्ये पदार्थ बनले जायचे. आता बघा वरनं का नाही जे खिसलेलं आपलं सुकं खोबरं होतं का नाही ते इथं मी भुरभुरून घेतलं. ते बाजूला काढून ठेवलं होतं ना ते ह्याचसाठी, आणि वरून थोडेसे बदामाचे काप घातलेत म्हणजे छान दिसण्यासाठी. पण वरून पूर्वी का नाही हे सुकं खोबरं भुरभुरून घ्यायचे आणि शेंगदाण्याच्या ना एका शेंगदाण्याच्या 2 फाकड्या करायच्या आणि इथं ते भुरभुरून घ्यायचे, अगदी छान दिसायचे. आता बघा हे सगळं परत एकदा थापून घेतलं आणि बाजूला ना सेट होण्यासाठी बर्फी मी तासभर असंच ठेवलं. फ्रीजमध्ये बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही. अगदी 1 तास ते अर्ध्या तासामध्ये पण ही बर्फी छान प्रकारे सेट होते. आता इथे मी 1 तासानंतर पाहिले तर छान प्रकारे सेट झाले होते. मग पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडू शकता. इथं मी चौकोनी आकारामध्ये वड्या काढल्यात. अगदी तुम्ही डायमंड शेप म्हणजे काजू कतलीचा आकार असतो ना तशा कापून ह्या वड्या घेतल्या तरीसुद्धा चालेल. आणि खरं सांगू का अगदी फ्रीजच्या बाहेर म्हणायला गेलात ना 15 दिवस जरी ही बर्फी ठेवलात ना तरीसुद्धा काहीच होत नाही, 1 नंबर लागते बघा.
बऱ्याच जणांना बघा जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खायचं असतं किंवा कुठलाही सण आला आपण काहीतरी मिठाई करतो. तुम्ही नक्की ना वेळात वेळ काढून आवर्जून ही हिरव्या मुगाची बर्फी करून बघा. खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही चव याची विसरणार नाही आणि पुन्हा करणार. म्हणजे प्रत्येक कुठलाही सणवार असो किंवा काही, इतके खायला छान जबरदस्त लागते. अगदी याच्यामध्ये आपण कोको पावडर घातले काय, इतका रंग छान आलेला आहे. अतिशय पौष्टिक अशी आपली ही हिरव्या मुगाची बर्फी तयार झालेली आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. अगदी ही बर्फी ना मी सगळ्यांना टेस्ट करायला दिली आमच्या सोसायटीमध्ये. तर सगळ्यांना ह्याची चव फार आवडली. त्यामुळे तुम्हीसुद्धा आवर्जून करून ना मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा ज्यावेळेस वेगळ्या ह्या बर्फ्या करते त्यावेळेस सहजपणे निघतात बघा. वरून तर बघितलात, आता तुम्हाला एक मोडून दाखवते. बघा चिवट चिकट बिलकुलसुद्धा झालेले नाहीत, अगदी छान खुसखुशीत झाले. मग तुम्हाला आजची ही मुगाची बर्फी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.